एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. ॲक्च्युली मी आज डिसाईड केलेलं आहे की मी माझ्या आजच्या पूर्ण व्हिडिओत मी मराठीतच बोलणार आहे. तुम्हाला वाटणार असेल की हिला काय झालं की एकदम ही मराठीत गेली आहे. तर त्याचं कारण हे आहे की काल जेव्हा सूरजला बिग बॉसनी कन्फेशन रूममध्ये बोललेलं होतं आणि त्याला समजू लागले की आपली मराठी आपली भाषा अलग आहे म्हणून आपण बोलायचं नाही, घाबरवून राहायचं असं नसतं. आपल्याला बोलायचं असतं आपल्या भाषेत. अगर पुढच्या माणसाला ते समजलं नाही तर ते पुन्हा एकदा विचारणार या फिर पुन्हा समजून घेणार. पण आपल्याला बोलायचं असतं असं सूरजला बिग बॉसने समजलं होतं. तर ते शिकवणी जे आहे ते मी सुद्धा घेतलेली आहे. बेसिकली काय की मी सुद्धा मराठीची आहे, पण मी बॉर्न अँड बॉटअप माझं हैदराबादमध्ये झालेलं आहे. तर मला तेवढी प्यूर मराठी येत नाही. तर मी घाबरले आणि मी माझा रिव्ह्यू हिंदीमध्येच द्यायला लागली की मराठी मी नाही. तर बट मी आज डिसाईड झालं आहे की मी मराठीतच देणार आहे, सो दॅट मी सुद्धा शिकणार. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आजचा एपिसोड खूपच भन्नाट झालेला होता, कारण एकाच दिवसात आपल्याला 2 साकाल दिसायला लागले घरात. कालचा एक दिवस होता ज्याच्यात खूपच 1 तासाचं पण नाही आला, खूप शॉर्ट एपिसोड झालेलं होतं. बट आजचं एपिसोड बघितलं तर 2-2 सकाळचे गाणे आपल्याला ऐकायला मिळालं आहे. तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातमध्ये आपल्याला दिसायला मिळतं की वैभव आणि अरबाज जे आहे निखिलला म्हणते की निखिल थोडा तुझ्यासोबत थोडंसं इन्सिक्युरिटीज फील होतं. त्याला थोडे तुझी गोष्ट पटत नाही आहे, त्यांनी आम्हाला बोललं आहे. तर निकी म्हणते की आपण बसून बोलूया, याच्यावर आपण चर्चा करूया. तर निकी आणि निखिल एका जागी बसतं आणि डिस्कशन स्टार्ट होतं, ज्याच्यात निखिल म्हणतो की तुझ्यामध्ये कॅप्टन बनायचे कॅपेबिलिटीज आहे आणि तू बनू शकते, आणि अरबाजमध्ये सुद्धा मला ते वाटतं. आणि त्याच्या कारणच मी जेव्हा नॉमिनेशनमध्ये तो मला विचारलं की तू मला सपोर्ट करणार का, तर मी त्याला म्हटलो की मी नक्की सपोर्ट करणार. पण अगर तू कॅप्टन बनले आहे तर मला तेवढी कम्फर्ट नाही राहणार असं निखिल त्याची जे फीलिंग्स आहे या फिर क्या बोलते हैं उसको, इनसिक्युरिटीज आहे ते निक्कीसोबत तो शेअर केलेला आहे. तर असं तर एपिसोडची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपला सूरज आला कन्फेशन रूमपासून बाहेर फुल ऑन एनर्जी मध्ये तो घरात एंट्री झालेला. आणि जान्हवी येताच विचारते त्याला की काय बोललं बिग बॉस तुला. तर सूरज म्हणतो ते आमचं पर्सनल आहे बघा. तर असं सूरजने म्हटलं. ॲक्च्युली बिग बॉस सूरजला म्हटलं नाही की तू बाहेर जाऊन ह्याच्यावरती चर्चा नाही करणार, पण सूरजचा दिमाग बघा. तो म्हटलं तर माझं आणि बिग बॉसच्या मधल्या गोष्टी आहे, मी सांगू शकत नाही, हे पर्सनल आहे. बस एवढंच त्यांनी सूरज जान्हवीला बोलला. त्याच्यानंतर एका साईडला आपण बघतो की आर्या रॅप करायला बसते. ती छान हिंदीमध्ये रॅप करते आणि ज्याला ऐकून ना ब्लूज बम्स आले कुणाला, योगिताला. जे नुसतं योगिता ऐकायचं काम करते, फक्त कुछ काही दुसरा काम जर ती करतच नाही. तो आर्याचा एक रॅप झाला. त्याच्यानंतर होतं क्लिनिंगच्या बाबत चर्चा सुरू होते घरात. तिथं जान्हवी म्हणते की ते खुर्चीवर टॉवल कोणी काढलेला आहे त्याला इमिडिएटली बोला काढायला, असं जान्हवी क्लिनिंग सेशनमध्ये येते. आणि तिथून निक्की बाहेर येऊन सूरजला म्हणते की तुझे शूज तिथं ठेवलेले आहेत तर तू ते काढ. तर जान्हवीसुद्धा येते आणि ती पण सुद्धा हेच म्हणते की तुझे शूज तिथं ठेवलेले आहे, तिथून काढ, आता मी क्लिनिंग करते. तर सूरज ओके मॅडम, ओके मॅडम ते उठून येतं. त्यानं बघतं की सूरज बघतं हे माझे शूजच नाही, मी ऑलरेडी ठेवलेले आहे, हे माझे शूज नाहीत. तर निकी म्हणते ओके. जान्हवी तिथं नो अनेकदा म्हणते की तुझे शूज तू काढून तिथं बाजूला ठेव. तू म्हणता की हे माझे शूज नाही, तर तू थोडंसं सारखून ठेव. तेव्हा सूरज म्हणतं की हे ज्यांचं शूज आहे ना त्यांना तुम्ही सांगा, मला नको सांगू, असं जान्हवीला तो म्हणतं.
तिथं जाणीव म्हणते, अगर ते तुझे नाही तर फक्त तू एवढं म्हण, माझे नाहीत. तर तेव्हाला जाऊन तू सांग, असं नको म्हणू, असं जान्हवी म्हणते. पण इथं मी म्हणते की जान्हवीला, की जान्हवी तो 4 बार बोलला आहे की हे माझे शूज नाहीत आणि मी ठेवलेलं आहे. जे तू ऐकलं नाहीस, वैभव बी ऐकलं, निकीसुद्धा ऐकली, पण तू ऐकलेलं नाहीस आणि तू त्याला म्हटली तुझे नाही, तर तो तू थोडासा सरकवून ठेव. ज्याला तो म्हटला की माझे नाही तर मला सांगायचं नाही, तर सूरज फुल ऑन फॉर्ममध्ये आला. हे एक दिसायला लागतं की कोणतं काम त्याला करायचं आहे, कोणतं त्याला काम करायचं नाही, ते त्याच्यावर स्कोपच घ्यायला स्टार्ट केलेला आहे. तो ह्याच्यानंतर आणि एक आपल्याला किचन एरियामध्ये एक दिसायला लागलं की अभिजित विचारतो की कोण आहे जो सिंगल ड्युटी करत आहे घरात, कारण मला भांडी घासायला ना एकाची मदत लागते. तर निकी एकच काम करते, आर्या एकच काम करते आणि एरिना करते, अंकिता करते, असं त्यांच्या वागणे झालं. तर ते विचारते की काय काम करायचं आहे. तर निकी अभिजित म्हणतं की भांडे घासायला. तर निकी म्हणते मी नाही घासणार, मला भांड्याची काही संबंधच नाही. तर असं कोणतं माणूस नसतं की ज्याला भांड्याची गरजच नाही, तर त्याचा संबंध नसतं. जे आपण स्वयंपाक करतो त्याला पण भांडे लागतात. तो निकी तुझी जे ॲटिट्यूड आहे की मला आणि भांड्याचे संबंधच नाही, हे थोडासा तू बाजूला ठेव. कारण इथं जे कोणी घासतं आहे तर ते भांडे घासायला नाही आले. तो कीप दॅट ऑन माइंड असं मला वाटतं. आणि तिथून जे वाद स्टार्ट झाला आहे तिथं जान्हवी आणि आर्याच्या हातापायी स्टार्ट होतं. कारण अभिजित जातो, बस ये मानून, कारण बाकी सारे घरवाले म्हणतात की आर्या आहे जो एकच काम करते आहे आणि स्वयंपाकचं ते सुद्धा ती आज केलेली नाही, तर तू तिला भांडे घासायला घे. तर अभिजित जातो आणि मग ती म्हणतो की आर्या सगळ्याचं मानणं हे आहे की तू काही काम करत आहे. ॲक्च्युली मी अभिजितचं याच्यानं पहिलेसुद्धा माझ्या व्हिडिओत मी बोललेलं आहे की अभिजित इथलं तिथं तिथलच्या इथं करत असतं. तर तिथं जे बोलणं झालेलं आहे की हे होतं की आज तिनं कोणची काम केलेली नाही, तिचं जेवण बनवायचं होतं पण ती बनवलेलं नाही, तर तू आज तिला घे, असं सगळ्यांनी म्हटलेलं होतं. बट तो तिथं आर्यापाशी जाऊन म्हणतो की तू काय काम करत नाही असं सगळ्याची म्हणणं आहे, तर तू आज भांडे घासायला आहे. तर तिथं आर्या उठते आणि म्हणते की कोण म्हटलं, आत्ता जाऊ आपण भांडायला जाऊ. तर तेव्हा अभिजित म्हणतो असं नाही की तुझ्यापाशी एकच काम आहे तर त्यासाठी आपण भांडे घासायला. तर आर्या म्हणते तिथं आज माझं जेवण बनवायचं होतं पण जान्हवीने मला करायला नाही दिला, तर मी काय करू. तर माझं काम मी ड्युटी करायला रेडी होती पण मला दिलेलं नाही, तर मी भांडे घासायला मी नाही येणार. तर तिथं अंकिता म्हणजे मी घेणार. तर अभिजित तिथून जायला लागतं. लेकिन आर्या जे आहे ती तिचं रेडिओ स्टार्ट करूनच ठूर असलेले असते आणि जान्हवी लागपड सुरू होते. तर असा दोघांच्या मध्ये वाद होता आणि पहिला जान्हवी आहे जे आर्याच्या हाताला मारले होती, त्याच्यानंतर आर्यासुद्धा तिला मारलेलं आहे. तर इथं अगर हे भांडण्याबद्दल बोलायचं असेल तर मी हे म्हणते की इथं चूक जान्हवीची आहे. कारण आर्या तिला विचारलेली होती की काय बनवायचं आहे. तेव्हाला आर्यासोबत जमत नाही हे कारण असून त्यांनी आर्याला सपरेट केलं आहे. कारण जेव्हा स्वयंपाक करायच्या गोष्टी आर्या आणि जान्हवीमध्ये होते, त्याच्यात त्याने अरबाज आणि वैभवला आणते आणि आर्याला बाहेर काढले. आर्या गेलीसुद्धा होती की मी बनवणार, पण त्यांनी तिला मोका दिला नाही. त्याच्यानंतर तिला जान्हवी म्हणते होते की तुझ्या नव्हताच, मी आणि अरबाज बनवायचं होतं. त्याला एरिनाला साक्षी ठेवलेले होते की एरिनासुद्धा म्हटली की आजचं स्वयंपाक जे आहे आर्या आणि जान्हवीला करायचं होतं. तर चूक इथं जान्हवीचीच आहे आणि ती हातसुद्धा उचललेली आहे, तरी सरासर चुकीचं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ना एक सीन दिसतं जिथं अंकिता रडत असते. हे बोलत की मला ट्रोमा आहे भांडे घासायची. आणि अंकिता, भांडे घासायला कसलं ट्रोमा असतं का? भांडे घासायला ट्रोमा असतं मी पहिल्यांदा ऐकलं की कुणाला तर भांडी घासायला ट्रोमा असतं. इथं आर्या सांगत आहे कोणतीही गोष्ट, ती रडत आहे कोणत्याही गोष्टीला आणि ती शी इज द वन जी फर्स्ट म्हटले की ठीक आहे मी घासणार भांडे. बट त्याच्यानंतरसुद्धा तिला रडायचं होतं की हे म्हणून की ट्रॉमा आहे. तर मी तर पहिल्यांदा ऐकले की ट्रॉमा असतं.
तर ते असं रात्री गेलेले आणि एक रात्री गेली आणि सकाळ होतं जेव्हा घनश्यामसोबत निक्की बोलत बसते म्हणून की निक्की विचारते घनश्यामजीला की तुम्हाला काय तर प्रॉब्लेम आहे का माझ्यासोबत, जसं की मी तुम्हाला असं वाटतं का मी तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नाही, असं काय वाटतं का, असं निक्की विचारते. तर घनश्याम म्हणतो असं मला अजिबात वाटत नाही की तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नाही. आणि मला इथं 3 लोक यानी की 4 मेंबर्सची माझ्या जमत आहे. ते आहे की एक तर वैभव, दुसरा अरबाज आणि तू आणि जान्हवी. इथं अरे घनश्याम, तुम्हाला जे ग्रुप आहे तुम्ही तेच लोकांचं नाव घेतला. घनश्याम असा दिसतोय मला की जिधर वजन उधर भजन यू नो, हे प्रकार त्यांचं दिसत आहे की त्यांना एक नेता म्हणून ते घरात आलेले आहे की नो एक नेताचं हे आहे त्याला की कोण करेक्ट आहे कोण चुकीचं आहे हे त्याच्यावर ते बोलत असतात असं त्यांची बाहेरची इमेज आहे. लेकिन घरात आल्यावर बघतोय जिथं त्याला वाटतं की वेटेज खूप जास्त आहे, मी ह्यांच्यापासून पॉवर आहे तर ह्यांच्यासोबत मी राहिलो तर मी पुढे जाणार, तर तो त्यांच्यासोबत राहतो यू नो. खूप चालाक ब्रो असं जो त्याच्यानंतर आपली आर्या, डी पी यू नो, जान्हवी, योगिता, पॅडी, नो पुरुषोत्तम दादा यांनी सगळ्यांची एक मंडळी जमा होती. गोष्टी बोलत बसत असतात त्याच्यात असं आर्या बिग बॉसला नवरा म्हणते ते सगळ्यांना माहीत आहे. तर बिग बॉस तिथं विचारायला लागतं की आर्या तुमची जी फिलिंग्स आहे ते माझ्याकडं पोचतच नाही, कारण तुम्ही अख्खा दिवस तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असता. तर आर्या इथं म्हणते की मी आत्तापासून मी कोशिश करणार की मी मराठीतच बोलू. तर बिग बॉस ती जे इनिशिएटिव्ह घेतले आहे मतलब की इंग्लिशमध्ये बोलू नये, हे जे म्हणायचं जे नो वे नियुक्त जे काढलं आहे जसं की आर्याला की यू नो तुमच्यावर माझं नजर आहे पण तुमची फिलिंग्स मलापर्यंत पोचाय इंग्लिशमध्ये नाही की मराठीत बोला, हे जे त्यांनी सुचलं त्यांना तो खूपच छान होता. आणि ह्याच्यामध्ये डी पीचे जो कॉमिक टायमिंग्स होते तो खूप छान होते. जसं की तो म्हणतात की आर्याला की हिला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे का पण मी मध्ये बसलेला आहे, असं जे त्यांची कॉमिक टायमिंग्स होती ते खूपच छान होते. आणि हे सगळे जेव्हा बिग बॉस आर्याशी सोबत येतात तर जान्हवी कान लावून ऐकत असते आणि जान्हवीला बिग बॉस म्हणतात की जान्हवी मी तुम्हाला सुद्धा पाहतोय. तर ती म्हणते की हे माझं घर आहे तर मला सगळ्यांच्यावर नजर ठेवायला हवे आहे. तर बिग बॉस म्हणतो मी तुमच्यावर नजर ठेवलेला आहे आणि तो मी खूप छान दिसतो. तर ह्याच्यामध्ये पण कॉमेंट टायपिंग डीपीचं होतं की अच्छा पहिली बायकोनं झालं तर दुसरी बायकोनं बोलायला लागले आता. तर तो खूपच डी पीचे कॉमिक टायमिंग मी हमेशाच म्हणते की त्याचे भारी असतात टायमिंग, तो आज पण सुद्धा तो भारीच होता. तर किचन एरियामध्ये स्वयंपाक करत असतं तर चिमणी ऑन करायला बिग बॉसला सगळे विचारत असतं. तर येतं आपली वर्षात आहे चिमणी उडाली. तर असं त्यांनी गाणं गावत असतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी हे विसरले की त्यांची माईक उडाली आणि बिग बॉसनी अनाऊन्स केला हे मोका मिळाला घरवाल्यांना त्यांना बोलायला. तर असं निक्की आणि वर्षा जिचं आणि एकदा नो आणि एकदा भांडणं स्टार्ट होतं की हे म्हणून की तुम्ही आपला चुका बघायला स्टार्ट करा. ज्याच्यात वर्षाजीने एक गोष्ट म्हटली की ज्याचं डोळे काळे असतात त्याला दुसऱ्याचं मनसुद्धा कालच दिसणार. तो असं आणि आजच्या दिवसात बी आपल्याला निक्की आणि वर्षाजीचं भांडणं दिसलं. तर निक्की त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादासोबत बसते आणि ती डिस्कस करायला स्टार्ट करते की मी माझी सगळी चुका मान्य करते बट वर्षा देत त्यांची चुका बिलकुल मान्य नाही करत. तर मी विचारते की तू कोणची चुका असं करतेस जे तू मानतेस, अशी कोणची चूक नाही जे तू मानतेस. तू एक चूक मानतेस तर ते असलं मानतेस की ते पुढच्या माणसाला ते इरिटेट करतं. की जसं की आपण कालच्याच एपिसोडमध्ये बघितलं असेल तर सूरज म्हणतं निक्की तू बेडवर बसलेली होती, ती तू म्हणते नाही मी फक्त टेकले होते, नाही तू अख्खा बसलेली होतीस असं सूरज म्हणतो. आणि ती म्हणते हां तर आता मी काय करू, मी पाया पडू.
तर जी ॲक्सेप्टन्स मध्ये तू चूक मानतेस ते पुढच्या माणसाला इरिटेट करतं. ते असं दिसतच नाही की तू ॲक्सेप्ट करतेस. तर जसं की काल मी म्हटले होते की घर पुरं एक अलायन्स बनवायला निघालेला आहे. तर आपला डी-पी येतो. असं फिल्म्समध्ये होतं ना, की एक इन्फॉर्मेशन घेतलं हिरोच्या बाजू, हिरो बसून असतं त्याच्या बाजूला आपण जाऊन दुसरीकडे बघत आपण इन्फॉर्मेशन देतो, जसं की तो आला आहे असं आपण देतो ना, तसं डी-पी एक वाईबमध्ये येऊन अंकिताच्या बाजूला बसून मी अभिजितसोबत बोलून आलो. अरे तुम्ही अलायन्स बनायला एवढं का ललायत होत आहे? अरे अलायन्स बनवून या दोस्ती या ग्रुप बनवून बिग बॉसचा गेम खेळत नसतं हे कधी समजणार आहे? ॲटलिस्ट मला वाटतं की हे वीकेंडमध्ये तर बी त्यांना हे गोष्ट समजायला हवं. कारण बिग बॉसमध्ये ग्रुपिझम करून खेळला जाणार नाही. आणि अभिजित येतो आणि तो म्हणतात की आपण एक ग्रुप बनवले की पण त्याच्यात आपण आर्याला बिलकुल घ्यायचं नाही. कारण ते ग्रुपनं हे ग्रुपमध्ये यायला पटकन येऊ शकते. तर हे ग्रुपनं ते ग्रुपला पण जाऊ शकतं. बट मी तर म्हणते अभिजितला भी मानायला नाही. कारण अभिजित इकडं बी असतो, अभिजित तिकडं बी असतो, अभिजित सगळीकडे असतो ज्या त्याचा फायदा असतो. त्याच्यामध्ये एक घनश्याम बी आहे. जिधर वजन उधर भजन. तर हे झालं एका ग्रुपिझमचा पार्ट. आणि एक आपल्याला बघायला मिळतं जसं मी म्हटले की सूरज आला आहे फुल फॉर्ममध्ये. तो सूरज एरनाला एक गाणं पण शिकवायला लागला, छान मराठी गाणं. मला येत नाही, अगर मला आलं असतं तर मी नक्की गाले असती. बट नेक्स्ट टाइम मी कोशिश करणार की मराठी गाणं मी नक्की गायला स्टार्ट करू. तर असं झाल्यानंतर झालं रात्री. जसं की मी म्हटले की आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला 2 रात्री दिसायला मिळाल्या. तर एक रात्री झाला, तर दुसऱ्या रात्री असं झालं की वर्षाताई आणि निक्कीमध्ये भांडणं सुरू झाले. निक्की जिथं वर्षाताई झोपतात रोज, तिथं निक्की आज तिला झोपायचं होतं. कारण तिथं जान्हवी आणि निक्की, वैभव, अरबाज आणि चौघांना असं झोपायचं आहे. तिथं वर्षाजीच्या बेट आहे. तर वर्षाजी म्हणते की मी माझ्या जागेवर मी झोपणार, तुम्ही दुसरीकडे झोपा. तर निक्की वर्षाजीचं जे बॅग दिलं गेलं आहे की झोपायला घालून घ्यायला, तर ती बॅग ती सारखं लागते. तो वर्षाजी पण तिच्या करणार लागते. तर तसं त्यांच्या भांडणं स्टार्ट झालं आहे. तिथं जान्हवीला सपरेट एक लक्झरी बेड तिनं घेतलेली होती. जेव्हा तिची एंट्री झालं होतं बीबी करन्सी या सिंगल बेड, ती बीबी करन्सी सोडून सिंगल बेड घेतलेली आहे. पण तिला आज निक्कीसोबत खाली झोपायचं होतं आणि वर्षात आयला तिला सरकवायचं होतं. तर असं भांडणं त्यांची सुरू झालेलं आहे. आणि घरातले सर्व लोकांनी निक्कीला समजवायला लागले, निक्कीला, जान्हवीला, की जान्हवी तू जाऊन तुझ्या बेडवर झोप. इथं काही म्हणजे फर्स्टपासून ती इथं झोपत आहे, तर ती इथं झोपणार. तू बेड घेतली आहे तर तू बेडवर झोप. बट ते मानायला रेडी नाही. तर पुरे सगळे घरवाले त्यांनी म्हणल्यानंतर वर्षाजी म्हणते ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय. ॲक्च्युली निखिल इथं इनिशिएटिव्ह घेतले त्यांची भांडणं सोडवायला. तर निखिल च्या गोष्टीवर आणि तुमच्या सगळ्यांची गोष्टीवर मी साईडला होऊन झोपणार, असं वर्षातही साईडला होऊन झोपणार. तर ह्याची निकाल जे आहे ते दुसऱ्या रोजी सकाळी जान्हवी घरचे तिथं पॅडी होतं, अभिजित होतं आणि डी-पी होते. त्यांच्यासोबत ती बोलती की मी ॲक्च्युली वर्षात आले इरिटेट करायला मी तिथं झोपायला. ॲक्च्युली ते माझं प्लॅन होतं. मी तुम्हाला हे म्हणते की तुम्ही असले प्लॅन नको करू जे तुम्हाला तुमची इमेज जी आहे ते खाली जाणार. एखादी माणसाला तुम्ही इरिटेट करायला ये लेवलची पात्राला तुम्ही जायचं असेल तर तुम्ही तुमची इमेजची पण तुम्ही बघा, असं मला वाटतं. कारण तिथं अभिजितची मला खूप छान वाटलं की अभिजित म्हटलं की तुमचं हे इरिटेशन करायलासाठी तुम्ही एक मोठी ॲक्ट्रेसला तुम्ही रस्त्यात झोपला आहे आणि ते आम्हाला तिकडं जायला त्यांची बेडवरून जायला आलं. त्याच्यावर जान्हवी म्हणते मी ॲक्सेप्ट करते ती मोठी ॲक्ट्रेस आहे, बट मला त्यांच्यासोबत एक इरिटेट करायचं आहे. कारण ती वर्षात एक
मोठे मोठे भांडणं नाही करत म्हणून मला इरिटेट. अरे मोठे मोठे भांडणं करू या छोटे भांडणं करू, तुम्हाला त्यांना इरिटेट करायचंच कशाला? तुम्ही पहिले ट्रिगर करता आणि तुम्ही नेक्स्टमध्ये तुम्हीच म्हणता की त्यांनी खूप ब्लॅक हार्टेड आहे, तिने दे आहे, तिने हे आहे. मी रेस्पेक्ट करते त्याला, बट मला इरिटेट करायचं होतं म्हणूनच मी कोणतेही चुकीचे शब्द वापरले नाही असं जाणीवमध्ये. बट चुकीचे शब्द वापरले नाही याचा मतलब हे नाही होत की तुम्ही चूक केली नाही. बट कारण तुम्ही जेव्हा जेव्हा निक्की त्यांना इरिटेट करते या फिर घालून पाडून बोलते, तेव्हा तुम्ही असता जे फर्स्ट माणूस जो जे हसता ना, ते सुद्धा चुकीचं असतं. आणि जे तुम्ही हसता हेच निक्कीला प्रोत्साहन मिळालं की असं मी बोलू शकते. तर जान्हवी तुम्ही इथं पुराच गलत आहे. तर हे झालं आहे बिग बॉसचं पुरा घरांचं भांडण. तर बिग बॉसनी आज एक शिक्षा दिली आहे सगळ्यांना की तुम्ही रूल्स ब्रेक केले, घर स्वच्छ ठेवलेलं नाही, बेडची वापर नाही, पण तुम्ही बेडवर बसत आहे. कोणी लोक झोपत आहे डे टाईममध्ये आणि कोणी माईक घालत नाही. हे सगळे नियम उल्लंघन कारण मी हे हफ्त्याच्या कॅप्टन्सी टास्क काढून टाकते आणि हे कॅप्टन्सी जातं आणि त्याच्यासोबत इम्युनिटी पण जाते असं बिग बॉस घोषणा करतात. तर तिथं ॲक्च्युली असं हे गोष्टीवर ज्यांना खूपच प्रभाव झालेला आहे ते निक्की आणि वैभवच दिसले. कारण असं वाटत होतं की ये चान्स त्यांनीच हे इस हफ्ते के कॅप्टन जो है वो निक्की आणि वैभवच बनणार होते असं त्यांना असं कन्फर्म होतं असं वाटलं. कारण बाकी कुणाच्याही तोंडावरती अरे कॅप्टन्सी गेलं आहे ह्याची जी फिलिंग आहे ते कुणावरच दिसलेलं नाही, बट त्यांनी दोघांमध्येच दिसलेली आहे. आणि निक्की त्याच्यानंतर जे लँग्वेजमध्ये वर्षात यायला बोलली ते खूपच चुकीच्या भाषा होती, जसं की चाटा यु नो हे लँग्वेजमध्ये ती बोलायला लागली आणि हे गोष्टीवर कोणीही बोललेलं नाही. आणि वर्षात आईनी या वैभवला म्हणतं की तू मला म्हणत असता, पण जेव्हा तुझी खुदची मैत्रीण चूक केली आहे तू तिला म्हणत नाही. तर वैभवसुद्धा ताईसोबत आपली लेवल क्रॉस करके वर्षाताई म्हणते वैभव तू मला धमकी देतो आहेस का? तर वैभव म्हणतं मी धमकी दिलो ना तुम्हाला सुचणार पण नाही. तर वैभव हे धमकीच होतं आणि तुमचं जसं बिहेवियर अँड ॲटिट्यूड जो तुम्ही दुसऱ्यांना दाखवता ते तुमच्या मित्रांसुद्धा तुम्हाला दाखवायला असतं. तुम्ही जेव्हा असं म्हणता की मी करेक्ट राहतो, जो चूक करता मग त्याला म्हणतो, तर ते तुम्ही आज म्हटलेलं नाही निक्कीला. ते जे लेवलमध्ये तुम्ही दुसऱ्या जेव्हा चूक करते तेव्हा तुम्ही म्हणता, जसं आर्याला हो या फिर वर्षा जिलो. तर वैभव थोडासा काम डाऊन. कॅप्टन तुम्ही बनणार होता असं तुम्हाला वाटत असेल तर असं नसतं. तर हे झालं आहे आजच्या एपिसोडमध्ये. तर उद्या आहे भाऊचा धक्का. तर भाऊच्या धक्कावर उद्या बघायला खूपच आवडेल की कुणाला मिळेल भाऊ करून धक्का. आणि काल आहे पहिला वीकेंडचा वार, तर नक्की पाहायला विसरू नका. जसं की भाऊचे एक लाईन आहे, कोणी आहे एअर तर कोणी आहे फायर, आणि जो आपल्याशी करेल ओव्हर स्मार्ट ते असेल घराचं बाहेर. तर बघूया उद्या कोण होणार घरची बेघर. कारण हे आठवड्यात जे नॉमिनेट झालेले आहे ते आहे वर्षाजी, योगिता, अंकिता, सूरज आणि पुरुषोत्तम दादा. तसंच आणि DP आहे धनंजय. तर कोण एलिमिनेट होणार, कोण राहणार आणि कुणाला मिळणार आहे उद्या भावचा धक्का. आणि हे पाहायला तुम्ही नक्की विसरू नका कलर्स मराठीवर उद्या रात्री 9 वाजता. आणि तुम्हाला माझं हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कमेंटसुद्धा करा, कारण तुम्हाला माझी रिव्ह्यू मराठीतच हवे या नाही हे सुद्धा मला कमेंट सेशनमध्ये बोला. आणि माझं कोणची तर चूक झाले असेल तर प्लीज मला माफ करा. नेक्स्ट टाईम मी माझं मराठी इम्प्रूव्ह करूनच येणार. तर until then signing off for today, Sneha.